महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना अध्यक्षपदी अप्पाराव वावरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी शहरातून भव्य रॅली काढली। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील आहे। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर परभणी जिल्ह्याच्या खुंटलेल्या विकास कामाला ते विकासाची चालना देतील असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत। खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच पुरेची युवकांचे प्रेरणास्थान पुरेची नाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी जिल्ह्याचा युवक जिल्हाध्यक्षपद त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार आहे। आपल्या परभणी जिल्ह्यावर कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे, तुम्ही तयारीला लागा आणि जनतेपर्यंत जे आपले काम आहेत ते पोहोचले करा। कारण आतापर्यंत लाडकी बहिणीचा विषय आणि वयोश्री योजना आहेत त्या आपण महिलापर्यंत पोहोचली गेलेल्या आहेत आणि त्या माणसाचा जनाधार आपल्याला मिळतो। विधानसभेचा चेहरा म्हणून आपल्याकडे काम जाते। काय सांगावं विधानसभेमध्ये आपण लढण्याची बाब आज परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडून जर शिंदे गटाला जर इथं जागा मिळाली तर मी या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि जो पक्षीय निर्णय घेईल महायुतीला समजा दुसऱ्याला जागा जर मिळाली तर आम्ही पूर्वजण एकत्रित येऊन काम करू। परभणीकर आताच्या सगळ्यांना त्रस्त झाली, कुठलाही विकास नाही। आता तुम्ही काय विश्वास द्याल? तुमच्याकडे युवासेनेचे महत्त्वाचे पद आले आहे आणि त्यानंतर तुमच्या मंत्र्यांच्या निकटवरती आपण खासदार शिंदे काय आता पुढच्या कसं राहील, समाधान कसं राहील? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बेहाल परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्दसज्जा दिला की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून। कारण एवढी बिकट परिस्थिती परभणीत झालेली आहे, 5-10 वर्षामध्ये कुठलेही काम झालेलं नाही, कुठला उद्योग नाही, युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे, त्यांना नोकरीचा रोजगार सध्या उपलब्ध नाही। रोजगारासाठी पुणे मुंबई अशा मोठ्या सिटीमध्ये जावं लागते। त्यामुळं जे युवकांचे प्रश्न असतात ते आम्ही साहेबांमार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। भाऊ तुम्ही भूमिपुत्र याचा नक्कीच परभणी शहराला आणि विधानसभेला सुद्धा मोठा फायदा होईल, काय प्रतिक्रिया तुम्ही? आतापर्यंत तुम्ही काय लोकप्रिय झाले ते उपरे होते, आज या ठिकाणी तुम्ही बघत असता की परभणी जिल्ह्यात आतापर्यंत जे आमदार झालेत ते पूर्ण बाहेरचेच आहेत, उपरे आहेत। तर यामुळे सर्व परभणीतल्या जनतेने युवकांनी सर्वांनी आज या ठिकाणी असं ठरविलेलं आहे की आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची शब्द दिलेला आहे। तरी तुम्ही पाहत असाल आज रॅलीमध्ये पूर्ण युवक होते, ताकदीनं पूर्ण या ठिकाणी सर्वजण काम करण्यास इच्छुक आहेत आणि इथं परभणी जिल्ह्यावर नक्कीच मला जर संधी मिळाली तर आपण झेंडा फडकू आम्ही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।